पोलिसांपासून वाचण्यासाठी एका ड्रग्ज तस्कराच्या मुलाने कोराडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जीपने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। ही घटना कोराडी नाका चौकात घडली। पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी रेहान अशफाक शेखला अटक केली आहे। 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:05 पोड्याच्या पार्श्वभूमीवर असामाजिक घटक आणि मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी कोराडी पोलिसांचे पथक कोराडी नाका चौकात नाकाबंदी करत होते। त्यावेळी रेहान कोराडीहून नागपूरला कंपासमध्ये जात होता। नाकाबंदी करणारे पीएसआय तुषार नवले यांनी रेहानला जीप थांबवण्याचा इशारा केला। तोपर्यंत जीप सामान्य वेगाने जात होती। इशारा पाहून रेहानने जीपचा वेग वाढवला आणि नवलेला कट मारून पुढे जाऊ लागला। एएसआय सुधाकर पटमासे नवलेच्या मागे उभे होते। त्यांनी रेहानला थांबवण्याचा प्रयत्न केला। रेहानने पटमासेला चिरडले। त्याने त्याला गंभीर जखमी केले आणि तो मानकापूरकडे जाऊ लागला। अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस पथकात गोंधळ उडालाय। पटमासे यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले। नाकाबंदीवर तैनात असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी जीपचा पाठलाग सुरू केला। त्यांनी कल्पना टॉकीज चौकात रेहानला थांबवले। त्याला ताब्यात घेऊन कोराडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्याला अटक करण्यात आली आणि खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। रेहानचे वडील त्यांच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत। इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये त्यांचे मोबाईलचे दुकान आहे। घटनेच्या वेळी रेहान कोराडी मार्गावरील शंभूनगर येथे जात होता। एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे। पटमासे यांच्या खांद्यावर खोलवर दुखापत झाली आहे।